झी मराठी वाहिनीची लक्ष्मी निवास ही मालिका आता तब्बल 7 वर्षाचा लीप घेणार आहे। त्यामुळे मालिकेच्या कथानकात अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। मालिकेची कथा आता पूर्णपणे नवीन वळणावर जाणार आहे। मालिकेतून काही जुने कलाकार एक्झिट घेणार आहेत, तर काही नव्या कलाकारांची एंट्री ही पाहायला मिळणार आहे। मात्र यामध्येच श्रीनिवासची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते तुषार दळवी हे देखील मालिकेतून बाहेर पडत आहेत। त्यांच्या एक्झिट नंतर मात्र प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। श्रीनिवास यांना मालिकेतून का काढण्यात आलं, त्यांचा मृत्यू का दाखवण्यात आला, असे अनेक सवाल आता प्रेक्षक उपस्थित करत आहेत। मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्येही पाहायला मिळतंय की काटकसरीने आयुष्य जगणारं दळवी कुटुंब आता एका मोठ्या आणि आलिशान बंगल्यात राहायला गेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये श्रीनिवासचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे। श्रीनिवासच्या निधनानंतर लक्ष्मी एकटीने आपला व्यवसाय सांभाळून एक यशस्वी उद्योजिका बनल्याचं पाहायला मिळणार आहे। मात्र यशाच्या या प्रवासातही तिला क्षणोक्षणी आपल्या पतीची म्हणजेच श्रीनिवासची आठवण सतावत असल्याची प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे। मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेकांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे। प्रोमो जरी जबरदस्त असला तरी अभिनेते तुषार दळवी यांची मालिकेतील एक्झिट मात्र प्रेक्षकांना चांगलीच खटकली आहे। त्यामुळे प्रोमोच्या कमेंट सेक्शन मध्ये प्रेक्षकांच्या नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत। दरम्यान तुषार दळवी यांना मालिकेतून बाहेर का करण्यात आलं याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे। तर मालिकेच्या कथेत एकच गोष्ट वारंवार दाखवली जात होती आणि कथानकात तोचपणा जाणवत होता। त्यामुळे मालिका पुढे सरकत नसल्याची भावना निर्माण झाली होती। अशा परिस्थितीत मालिकेच्या कथानकाला एक मोठा ट्विस्ट देणं गरजेचं होतं। त्यामुळेच श्रीनिवासच्या मृत्यूचा ट्रॅक दाखवून मालिका तब्बल 7 वर्षांनी पुढे नेण्यात आली आहे। याबाबत बोलताना स्वतः तुषार दळवी यांनीही मालिकेच्या कथेनुसार माझी भूमिका आता संपलेली आहे असं सांगितलं आहे। त्यामुळे आता 7 वर्षाच्या लीप नंतर लक्ष्मी निवास मालिकेची कथा नेमकी कोणत्या दिशेने जाणार, लक्ष्मीच्या आयुष्यात पुढे काय घडणार आणि श्रीनिवासच्या एक्झिट नंतर मालिकेत कोणते नवे कलाकार आणि कोणती नवी पात्र पाहायला मिळणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुषार दळवी म्हणजेच श्रीनिवास यांची मालिकेतून झालेली एक्झिट तुम्हाला योग्य वाटते का आणि मालिकेत आलेला हा 7 वर्षाचा लीप तुम्हाला आवडला का, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।